आणि हे सफेद साडी म्हणतात आणि हे शंकराचं हे प्रतीक म्हणून सफेद साडी शंकर आणि हे रंगीबेरंगी देवी शिवशक्तीचं असं ते अर्धनारी नटेश्वर हे कोकणातली अर्धनारी नटेश्वरची परंपरा गेला तरी शिवशक्तीचाच बरोबर बरोबर आणि पुरुष मंडळीच ना पुरुष मंडळी पुरुष मंडळीच हे काली साडी आणि वरती त्यांचा असा ड्रेस साडी म्हणजे रंगीबेरंगी साडी आणि सफेद साडी धन्यवाद. काही नियम पाळावे काही नियम आहे सांगायचे घरात जाऊ शकत नाही साडी असेल म्हणजे बांधार आता मी चाललोय देवगड तालुक्यातील एक अप्रतिम असा होळीचा उत्सव बघायला आणि ते पण दाभोळे गावामध्ये. दाभोळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण होळीच्या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत आणि तिथले कापड खेळ कसे चालले ते बघूया. कारण एक त्यांची अनोखी परंपरा आहे कापड खेळायची. कशा प्रकारे त्यांच्याकडे कापड खेळ खेळतात ते सुद्धा बघूया. आता मी चाललोय दाभोळे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांचा होळीचा उत्सव बघूया. आता आपण आलो आहे गांगेश्वर पावनाई मंदिर. गांगेश्वर पावनाई भावई मंदिर नारिंगरे. तर आता आपण गांगेश्वर मंदिरामध्ये गांगेश्वर पावनाई भावई देवी जुन्या पद्धतीचं मंदिर आहे सुंदर. आणि कोकणातलं जुनं मंदिर सहा मंडप एकदम जुन्या पद्धतीचं आहे आणि सगळं बांधकाम सगळं जुन्या पद्धतीचं लाकडी बांधकाम. आणि अशी मंदिर आता कमी होत चालली आहेत आपल्याकडे. अशा प्रकारे सुंदरसं गांगेश्वर पावनाई भावई देवी मंदिर बघतो आपण. अप्रतिम वाटलं मस्त वाटलं दर्शन करून. तर आता आपण कापड खेळाकडे जाऊया. सुंदर सुंदर लाकडी काम आपल्या कोकणातली मंदिर अप्रतिम लाकडी काम नक्षीकाम लाकडामधलं सुंदर मंडप. भावई देवी सुंदर मंदिर आणि सुंदर नक्षीकाम केलेलं लाकडामधलं. आता मंदिरातून आपण चाललोय कापड खेळ बघायला. त्या ठिकाणी इकडे सुंदर असा शिवाजीचा पुतळा सुद्धा आहे. छत्रपती या ठिकाणी सुंदर असा छत्रपतींचा पुतळा सुद्धा आहे. आता छत्रपतींना वंदन करून आपण पुढे जाऊया गावात. तुमचं नाव काय बोललात? नाव पूर्ण नाव काय? हा तर सुरेश धुरी बरोबर मी वरती जाते कापड खेळाकडे. गाडी काका पण होती इकडे मंदिरात. आणि आता आपण दाभोळीच्या मांडावरती होळीचा मांड चवाटा गाव होळी जवळ आलं.
पण इले सगळे गाडी घेऊया आता आपण पुढे जाऊया गावात जाऊया आतमध्ये. तर आता आपण आलोय धुरी वाटेच. दाबोळी गाव बघतोय आणि इथून मी ड्रोन शॉट सुद्धा घेतले दाबोळी गावचे. ती व्हिडिओच्या एंडिंगला एन्जॉय करा. पाय धुतोय
महाराष्ट्राचा थोर तुझे उपकार राजा आमचा महाराष्ट्राचा थोर तुझे उपकार राजा आमचा महाराष्ट्राचा थोर तुझे उपकार जय भवानी जय शिवाजी गरजे जय जयकार 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 वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं गांगोदेवा तुझी दृष्टी राहो आमवर 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 देवा तुझ्या गावची लेकरे आपल्यानं जाणं 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 त्याच्यावरती देवा तुझी कृपा दृष्टी ठेव 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 जय भवानी जय शिवाजी झाला जय जयकार 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 वेडवाकुळे कवन केले सत्यवानानं वेडवाकुळे कवन केले सत्यवानानं वेडवाकुळे कवन केले सत्यवानानं वेडवाकुळे कवन केले सत्यवानानं संत मंडळी नमन करतो जावे सांभाळून 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 जय भवानी जय शिवाजी
आपण आता आहोत दाभोळे गावामध्ये आणि दाभोळे गावामधले कापड खेळे आणि शिमगोत्सव बघतो, होळीचा उत्सव. तुमच्याकडे किती दिवस होळी चालते? 9 दिवस चालते. 9 दिवस ना. आणि आता कापड खेळाबद्दल जरा माहिती आहे ना, कापड खेळ कशासाठी खेळतात किंवा काय उद्देश काय त्याच्यामागे? ज्या देवीला ज्या साड्या येतात हा त्या वापरून आपण रंग भरण्याचं काम करतो. हा हा. आणि तुमचे किती दिवसापासून चालू होतं कापड खेळ? आमच्या सरासरी धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवसापासून चालू होतं. म्हणजे साधारण किती गावात किती दिवस फिरतात? 9 दिवस आम्हाला लागतात सरासरी. पूर्ण 9 दिवस ना. 9 दिवस. आणि आता तुम्ही ते गाणं बोललात ना, त्याचा अर्थ काय जरा थोडक्यात सांगा. ते ही जी गाणी वेगवेगळी गाणी आहेत त्याचे अर्थ काय? हा वेगळे वेगळे. पहिला आम्ही गत घेतो, हा त्याच्यानंतर नाचण्यासाठी रंग भरण्यासाठी ते आम्ही गाणं घेतो. मग त्याला आम्ही टिपवले म्हणतो. त्या मालवणीतलं गाणं म्हणा बरं. मालवणीतलं गाणं होतं टाकला पाश्चात गावला उडान गेला म्हणजे अर्थ काय? मग झाडगट टाकला म्हणजे झाडगट टाकून एकत्र आपल्याला जर पकडायचं असेल झाडगट टाकता मग त्यावेळी बसायचं आणि मिळाला नाही मिळाला म्हणून टाळी मारायची. म्हणजे ओके पकडायचं. दुसरं हाती धनुष्ठान घ्यायचे रामा धन्याची वाट कर लक्ष्मीला. हाती धनुष्ठान घ्यायची धन्याची वाट कर असलेल्या का धनुष्य मार असे सगळे रामायण आणि म्हणजे खायची स्टोरी असते. साधं रामायण आणि महाभारत असतं. आणि शिवाजी महाराजांचं पण तुम्ही आता गाणं म्हटलं म्हणजे ऐतिहासिक गाणी असतात. आणि कोणी लिहिले काय माहिती नाही आमच्यात लोकांनी म्हणजे तुमच्यापैकीच असते. तोंडी तुमच्याकडे असते चालू आलेले आहे. तुमच्याकडे गाणारे किती लोक आहेत? जुनी गाणी गाणारी आम्ही 5 जण असतो. 5 जण असतं ना. हे परंपरेनुसार त्यांच्याकडे गाणी. आणि तुमच्या गावात गायलेली गाणी बाकीच्या गावांनी सेम असतात ते फरक असणार ना. ओके. अशा प्रकारे दाभोळे गावचा आपण आणि दाभोळे गावचे. आणि तुमची किती वर्षाची परंपरा बोललास तुम्ही? हे किती वर्षापासून कापड काही घेतात? 57 सालापासून सरासरी तुमका माहितीच आहे. ओके. अशा प्रकारे ऐतिहासिक अशी यांची खेळ आहे. आणि तुम्ही बाहेर पण जाता ना? बाहेर पण जाता ना. असे वेगवेगळ्या ठिकाणी जातात हे सगळे. आता जेवणासाठी थांबले तिकडे. हे आता ही वाडी कुठची? मधली वाडी. कोणाचं घर? फौजदारांचं घर म्हणून आहे पूर्वी. फौजदारांच्या घरात इकडे आता जेवणाचं घर आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. कापड कापड असतं आणि साडी देवाला आलेली जी साडी आता देवाची साडी आहे ना. आणि त्याच्या मागचं म्हणजे तुम्ही आता देवीच्या प्रतीक म्हणून इकडे तुम्ही देवीचं प्रतीक म्हणून आम्ही कारण वर्षभर जे लोक भक्त लोक देवीच्या आणि भक्त लोक याचीच पूजा करतात. इकडे आल्यानंतर बाहेर ज्या ठिकाणी आम्ही जातो ना तर याची पूजा केली जाते. या घरच्या लोकांनी आता पूजा केलेली आहे गंध वगैरे. बरोबर. सगळ्यांची याला केलं नाही पूजा वगैरे बरोबर. त्यांच्या बी एकाची पूजा करतात. आणि कापड खेळायची आणि एक प्रकार हा एक आणि शंकराचं प्रतीक म्हणून सफेद साडी शंकर आणि रंगीबिरंगी शिवशक्तीचा असं ते अर्धनारी नटेशन. कोकणातली अर्धनारी नटेशनची परंपरा गेला तरी शिवशक्तीचा. बरोबर बरोबर. आणि पुरुष मंडळीच लागतात. पुरुष मंडळी पुरुष मंडळीच हे खाली साडी आणि वरती त्यांचा ड्रेस साडी म्हणजे रंगीबिरंगी साडी आणि सफेद साडी. त्यानंतर काही नियम पाळावे काही नियम पण ते सांगा. ते कुठेही घरात जाऊ शकत नाही. साडी असे म्हणजे मांडावर येणार नाही झालं तरी हे सोडून किंवा ते जावं लागणार. आल्यानंतर हातपाय धुल्यानंतर साडी नेसावी लागणार. संध्याकाळी सोडून पुन्हा साडी वापर करता येणार नाही. आणि काय नॉनव्हेज खायचं नाही असं काय ते चालतं. पण त्याचं तुळशीचं पाणी घेऊन वगैरे मग ते करतात. ओके. म्हणजे 9 दिवस फिरत असतात. पाळणूक पण आहे त्याच्यामध्ये. पाळणं पण हे आता आमच्या गावचे कमवसदार कापड खेळाबद्दल माहिती. गावचे ज्येष्ठ गावकर कापड खेळ खेळण्यामागचं तुमचं शास्त्र काय थोडक्यात? पूर्वजाची रीत आता रीतीप्रमाणे चालला. बरोबर. फरक नाही. आणि तुमच्या म्हणजे पहिल्यापासून परंपरा नाही. परंपरा ही कोणी पुढच्या राठी उभी केल्या मानकरी नेमल्या राठी चालून आज जो काय गावागावात निशाण काठी फिरवल्या वर उभी करून ते आज कापड खेळायचे काही पूर्वी थोडे होते. आता जास्त असल्यामुळे जास्त नाही. आणि ह्या परंपरा पुढे कलंके बरे चालत जातात. आणि तुमची पुढची पिढी पण याच्यात उतारतात. पिढी नाही कलंके बरे तेव्हा सगळे हौशीने एकदम कापड खेळ. धन्यवाद माहिती. अधिक वाटती पण कमी नाही. अशा प्रकारे दाभोळ गावात उत्साहात होळी उत्सव साजरा होतो. धन्यवाद. खूप आनंदाची गोष्ट आहे. जनता भाजी म्हणजे फणसाची भाजी.
रोज कापड खेळ असतात त्यांचे 9 दिवस जवळपास आणि प्रत्येक ठिकाणी असं जेवण असतं त्यांचं रोज वेगवेगळ्या ठिकाणी. दरवर्षी असे खेळगडी येतात, आम्ही जेवण करून घालतो. महिला मंडळ बरोबर. हा, महिला मंडळाची मुलाखत जनता भाजी एक नंबर आहे. महिला मंडळ जेवण बनवणार आहे आणि इकडे आता महाप्रसाद चालू आहे.
स्पेशल दोन हे नाव काय तुझा ए तुझं नाव काय हा मी त्याचं नाव काय हा दुर्वेश
Bye.
जयकार जय भवानी जय शिवाजी घरचे जय जयकार जय भवानी जय शिवाजी घरचे जय जयकार वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं वेडवाकुळे कवन केले बाजीरावानं गांगोदेवा तुझी दृष्टी राहो आनावर 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 देवा तुझ्या गावची लेकरे अज्ञान जाण देवा तुझ्या गावची लेकरे